सर्वांना शुभ सकाळ। नीलम सुवळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज राधाचा बड्डे, दुसरा बड्डे तिचा, त्यामुळे आज सकाळीच तिची आंघोळ झाली। आंघोळ झाल्यानंतर तिची तयारी करून घेतली आणि त्याची तयारी करून झाल्यावर सर्वात पहिलं तिचं आम्ही औक्षण करून घेतलं। मी औक्षण केलं, त्यानंतर ती एकदम छान मस्तपैकी पाटावर बसून राहिली होती आणि बाजूला तुम्ही बघतच आहात की तिला ॲपल आवडतं म्हणून ती ॲपल खात बसली होती। मी औक्षण केलं, माझ्यानंतर तिच्या पप्पांनी औक्षण केलं, तिच्या काकांनी ही औक्षण करून घेतलं। तरी सकाळी साधारण 11-11:30 वाजले होते। ऊन तर खूप लागत होतं, पण तरी पण आम्ही आज तिचा बड्डे आहे म्हणून म्हटलं देवांचं दर्शन घ्यावं, म्हणून राधा, मी आणि राधाचे पप्पा आम्ही तिघेजणं महादेवांच्या मंदिरात गेलो। आमच्या घरापासून तसं मंदिर आहे जवळच आहे। त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो। मंदिरात गेल्यानंतर देवांचं आम्ही दर्शन घेतलं। सर्वात पहिले आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यावर मग आम्ही महादेवांचं सुद्धा दर्शन घेतलं। महादेवांच्या मंदिराच्या बाजूला राधाकृष्ण देवांचं सुद्धा मंदिर आहे। तर त्या मंदिरात सुद्धा आम्ही गेलो, तिथे त्यांचं दर्शन घेतलं, दिवा लावला। त्यानंतर राधाला सांगितलं, राधा हात जोडून नमस्कार करा। तर राधाने सुद्धा राधाकृष्ण या देवांना सुद्धा तिने छानपैकी नमस्कार केला। तो नमस्कार करून झाल्यावर मग असं म्हणतात की मंदिरात गेल्यावर निदान 2 मिनटं का होईना आपण बसावं, म्हणून मग आमचं दर्शन झाल्यावर आम्ही मंदिरामध्ये थोडंसं बसलो। त्यानंतर संध्याकाळी मग पाहुणे यायला सुरुवात झाली। तसा आम्ही राधाचा छोटासाच बड्डे केला, पण त्यानंतर मग संध्याकाळी राधाला जर तिच्या बड्डेसाठी जो घेतलेला फ्रॉक होता तो तिला घालून दिला आणि तिच्या पप्पांबरोबर आणि काकांबरोबर छान छान अशी फोटो काढायला ती खाली गेली। मग तिला असं सरळ चालत आहे असं सांगत होते, तर ती थोडीशी चालली आणि अशी उलटी चालायला लागली। त्यानंतर मग संध्याकाळी मग 7-7:30च्या दरम्यान आम्ही केक कटिंगला सुरुवात केली। मग तिची आजी, तिची मावशी सर्वांनी मग राधाचं छानपैकी औक्षण करून घेतली। ज्यांच्या सोसायटीतली मुलं होती ती सर्वजणं आलेली होती। केक कटिंग झाल्यानंतर सर्व मुलांना खाऊ दिला, सर्व मुलांनी राधाला गिफ्ट्स आणून दिले। तर हा ब्लॉग इथेच संपवते। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चलो बाय बाय।